माझं एकत्रच कुटुंब आहे. माझं रुटीनच असं आहे. सगळी कामांची जबाबदारी माझ्यावरच आहे. ही अशी कारणं आपण किती दिवस देणार आहोत? हो, मला माहिती आहे, की आपल्यावर खूप जबाबदारी आहे किंवा एखादं काम करण्याआधी आपल्याला भीती वाटते. ती भीती विनाकारण वाटते हेही आपल्याला माहिती आहे. बरं, मग त्यातून बाहेर कसं पडायचं? त्यासाठीच तर हा व्हिडिओ केलेला आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. बऱ्याचदा मला तुमच्या कमेंट्स वाचायला मिळतात, की तुला मुलं-बाळं नाहीयेत म्हणून तू इतकं सगळं करू शकतेस किंवा आमचं एकत्र कुटुंब आहे. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करूच शकणार नाही. आम्ही स्वतःला वेळच देऊ शकणार नाही किंवा एखादी गोष्ट मी जर करायला घेतली, तर ती मला जमणार नाही. तुला सपोर्ट आहे सगळ्यांचा म्हणून तू हे सगळं करू शकतेस. आम्हाला सपोर्ट करणारं कोणीच नाहीये. मग हे सगळं वाचताना माझ्या इतकं लक्षात आलं, की आपण स्वतःहून तयार का होत नाही आहोत? आपल्याला पहिल्यांदा निगेटिव्ह पॉइंट्सच का दिसतायत? हां, मला मान्य आहे, की आपण सगळीकडून ओढले जातोय किंवा सगळीकडून आपल्याला बंधनं आहेत. आपण कुठेतरी अडकून पडलोय. पण मला हे करायचं आहे. हे असं म्हणायला तरी आपण सुरुवात करूयात ना. आपण सुरुवातच जे नाही तेच पाहण्यापासून करतोय. आपण सुरुवात जे आहे, आपल्याकडे जे स्किल्स आहेत, ते पाहण्यापासून केली तर किती छान होईल असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणायला काय जातंय? जे आपल्याला हवंय, ते आपण जेव्हा म्हणायला सुरुवात करतो, त्यावेळेला आपला ऑरा किंवा आपल्या आजूबाजूची परिस्थिती ते आपल्याला मिळालेलं आहे किंवा ते मिळवण्यासाठी आपल्याला मदत करते. फक्त आपल्याला जी गोष्ट आपल्याला हवी आहे, ती मिळालेली आहे. मी ही गोष्ट करत आहे. मी स्वतःसाठी रोज दिवसातून 10 मिनिट वेळ देत आहे. मी महिन्याला इतकी-इतकी रक्कम कमावत आहे. मला माझ्या कुटुंबाकडून पूर्णपणे सपोर्ट आहे. माझी सगळी नाती आनंदी आहेत. मी आनंदी आहे. मी सगळ्या गोष्टी अत्यंत उत्साहाने करत आहे. हे असं सगळं जेव्हा आपण म्हणायला सुरुवात करतो, त्याच वेळेला तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलणार आहे. आपण जर हेच म्हणत राहिलो, की मला सपोर्टच नाहीये, मला कोणाची साथच नाहीये, मी हे करूच शकणार नाही, माझं कुटुंब मोठंच आहे, माझ्यावरती जबाबदाऱ्याच आहेत, माझी मुलं लहानच आहेत. हेच जर आपण म्हणत राहिलो ना, तर आपल्याला काहीच करता येणार नाहीये. पण हेच जर आपण जे आपल्याला हवंय, ते मिळालेलं आहे असं म्हणायला सुरुवात केली ना, तर जादू होते. अचानकच गोष्टी आपल्या मनासारख्या व्हायला लागतात. घरातले लोक आपल्याला सपोर्ट करायला सुरुवात करतात किंवा काहीतरी कोणाची तरी मदत आपल्याला येते, एखादी आयडिया आपल्याला येते. काहीतरी जादू होते आणि जे आपल्याला हवंय ते खरंच आपल्याला मिळतं. आपल्याला इतकंच करायचंय, की जे आपल्याला हवंय ते आपल्याला मिळालंय. इतकंच आपल्याला इमॅजिन करायचं आहे आणि तसं आपल्याला बोलायचं आहे. मी ह्या-ह्या ठिकाणी काम करते. मी महिन्याला इतकी-इतकी रक्कम कमावते. हे म्हणायला काय हरकत आहे? भलेही आपण तिथे काम करत नाही आहोत. भलेही आपण तिथून तेवढे पैसे मिळवत नाही आहोत. भलेही तिथपर्यंत जाण्यासाठी आत्ता आपल्याला असं वाटतंय, की पॉसिबलच नाहीये. पण तरी देखील म्हणायला सुरुवात करूयात. आपोआप मार्ग मिळत जातो. त्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. फक्त इमॅजिनेशनचा आणि सेल्फ टॉक जे आपण करतो ते पॉझिटिव्ह करायचंय. सकाळी उठल्या-उठल्या स्वतःला सांगायच्या 4-5 गोष्टी, की मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, माझी सगळी नाती प्रेमळ आहेत. मी स्वतःसाठी दिवसातून भरपूर वेळ देते. मला जे हवंय ते सगळं मी अगदी आनंदाने आणि उत्साहाने रोज करते. हे इतकंच तर म्हणायचंय. म्हणून बघा, सुरुवात करून बघा. नक्की तुम्हाला फरक जाणवेल. या पुस्तकात काय सांगितलंय बघा, मला आशा वाटते, की मला नवीन नोकरी मिळेल, असं म्हणण्याऐवजी असं म्हणा, की माझी नवीन नोकरी कोणती असेल? मग त्या नोकरीचा विचार करा. मी तिथे काय काम करणार आहे? मला तिथे किती पगार असणार आहे? हा सगळा विचार आपण करायला सुरुवात करतो, त्यावेळेला विचारांचा फ्लो बदलतो आणि आज आपल्याला भलेही असं वाटत असेल, की मी घराच्या बाहेर पडून काही करू शकणार नाही. तरी देखील परिस्थिती अशी निर्माण होईल, की तुम्हाला घराच्या बाहेर जाता येईल. तुम्हाला ते काम करता येईल. तुम्ही ते आनंदाने कराल. फक्त आपल्याला आपण ती नोकरी करत आहोत. आपण त्या पोझिशनवरती बसून काम करतोय. हे चित्र डोळ्यासमोर आणायचंय. मी दिवसातून इतका-इतका वेळ मला देते. मी दिवसातून ठराविक वेळ हे काम करते. हे म्हणायला काय जातंय?
आपण स्वतःच्या स्वप्नांना पूर्णविराम देतो असं नाही का वाटत तुम्हाला? की माझं कुटुंब एकत्र आहे आणि मी नाही बाहेर पडू शकत. मी स्वतःसाठी नाही वेळ देऊ शकत. असं म्हणण्यापेक्षा आपण जर असं म्हणायला सुरुवात केली तर मी आता मला हे हवंय आणि ते मिळवण्यासाठी मी काय करू शकते? त्यावेळेला आपण पॉसिबिलिटीजचा विचार करतो ना. भलेही काहीही पॉसिबिलिटी नाहीये. अगदीच शक्यता नाहीये, की मी स्वतःसाठी वेळ देईन, हे पण मी मान्य करते. पण विचार तर करूया. बसूया शांतपणे, आठवूया आपली दिनचर्या काय आहे, त्यातून मी कोणता वेळ स्वतःला देऊ शकते, त्याकडे बघायचा प्रयत्न तर करूयात. प्रयत्न केल्यानंतर नक्की आपल्याला एवढासा तरी मार्ग मिळेल. आपली इच्छा असेल स्वतःला अर्धा तास द्यायची. पण आपण जर त्याला पूर्णविराम लावला, आपण त्या विचारालाच जर थांबवलं, की मी हे करू शकणार नाही कारण माझं रुटीन हे असं-असं आहे, तर आपण ते नाहीच करू शकणार. पण आपण जर पॉसिबिलिटीचा विचार केला तर? मी कशा पद्धतीने स्वतःसाठी वेळ काढू शकते? मग मी काय केलं पाहिजे? असं केल्यानंतर आपण 10 मिनिटं तरी स्वतःला देऊ शकू. अर्धा तास नाही, भलेही 10 मिनिटं तरी आपल्याला मिळतीलच की. असं करत-करत बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळायला सुरुवात होईल. फक्त आपल्याला बोलण्यामध्ये बदल करायचा आहे. स्वतःच्या वाक्यांना सकारात्मक करायचं आहे. आपल्याला जसे आपण हवे आहोत, तसे आपण आहोत, असं चित्र आपल्याला स्वतःचं आपल्या डोळ्यासमोर आणायचंय. हे 1 महिना केल्यानंतर आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपोआप बदलायला सुरुवात होईल. याची खात्री मी तुम्हाला देते. सकाळी उठल्यानंतर आपण स्वतःशी बोलायचं. आता तुम्ही म्हणाल, की आम्हाला बोलायला वेळ नसतो. बरं ठीक आहे. अंघोळ करताना वेळ असतो, दात घासताना वेळ असतो, सकाळचा चहा घेताना वेळ असतो, स्वयंपाक करताना वेळ असतो. मनातल्या मनात म्हणा. म्हणायला सुरुवात करा. मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, मला हवं ते मी सगळं करू शकते. मला सगळ्या नात्यांकडून भरपूर साथ मिळत आहे. मला सपोर्ट माझ्या नवऱ्याचा, माझ्या आई-वडिलांचा भरपूर आहे. जे हवंय ते सगळं म्हणा, फक्त म्हणत राहा. एका ठिकाणी बसून म्हणा असं मी तुम्हाला म्हणतच नाहीये. काम करताना तुम्ही म्हणा, फक्त मनामध्ये ते म्हणायचंय. तसे व्हायब्रेशन्स, ते वलय तयार झालं पाहिजे आपल्या भोवती आणि मग सगळं तसंच घडायला सुरुवात होईल. खूप साधे उपाय आहेत. बऱ्याचदा सतत सकारात्मक कसं राहायचं हा प्रश्न मला विचारला जातो. कमेंट्समध्ये मी तो वाचते. याचं उत्तर हेच आहे, की जे आपल्याला हवंय ते मिळालंय हे म्हणायला सुरुवात करा. मी हे करत आहे, मी ते करत आहे, मी अशी आहे, मी तशी आहे. मला हे मिळालेलं नाहीये, मला हे कधी मिळतच नाही. हे सगळं थांबवा आणि जे मला हवंय ते सगळं मला मिळालंय हे म्हणायला सुरुवात करा. बऱ्याचदा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करताना पण हीच चर्चा करतो, की माझं बघ असंच आहे. मला हे मिळतच नाही. माझ्या वाट्याला तर हे कधी आलेलंच नाहीये. माझ्या नशिबामध्ये सुखच नाहीये आणि मग तेच अट्रॅक्ट करतोय आपण. त्यापेक्षा खोटं-खोटं म्हणायला सुरुवात करूया, नाटक करूया. असं समजा की काहीतरी एखादं नाटक चालू आहे, एखादा सिनेमा चालू आहे, एखादी सीरियल चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नाटक करायचंय, की मला हे मिळालंय आणि आपण ते नाटक करतोय. ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्यात, त्या मिळाल्यात म्हणून आपण ते नाटक करतोय. ते चित्र स्वतःचं आपल्या डोळ्यासमोर आणा आणि मग जादू बघा. ह्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे, की आपल्याला जे हवं ते मिळण्यासाठी आपण स्वतःला घातलेली जी बंधनं आहेत ती तोडूयात. स्वतःच्या विचारांना घातलेली जी बंधनं आहेत ती सर्वात आधी तोडूयात. आपल्या बोलण्यामध्ये सकारात्मकता आणूयात. हळू आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल. त्यानंतर हळू आपल्या आजूबाजूची परिस्थिती जी आहे ती सकारात्मक व्हायला सुरुवात होईल. ती बदलायला सुरुवात होईल आणि जे आपले गोल्स आहेत, जे आपल्याला वाटायचं, की मी अशी असली पाहिजे, मी हे केलं पाहिजे, ते सगळं आपल्याला मिळायला सुरुवात होईल. तिथपर्यंत जाण्याचा आपला मार्ग मोकळा होईल. काही अडचणी असतील तर त्या नाहीशा होतील किंवा तिथपर्यंत आपल्याला जाता येत नसेल तर आपोआपच आपल्याला अनेकांची मदत मिळायला सुरुवात होईल. ज्या लोकांकडून आपण मदतीची अपेक्षा केलेली नाहीये, ती लोकं सुद्धा बदलतील. ती सुद्धा आपल्याला मदत करायला लागतील. सगळं इथं आणि इथं आहे. सकारात्मक बोला, सकारात्मक गोष्टी घडतील.